शेअर म्हणजे काय? चला आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी वाटलंय का की रिलायन्स किंवा टाटासारख्या कंपनीत आपलाही हिस्सा असावा? पण मग वाटतं की अरे बापरे, यासाठी तर करोडो रुपये लागतील. पण थांबा, खरं तर तशी काहीच गरज नाहीये. चला एका मोठ्या कंपनीला एका मोठ्या पिझ्झासारखं समजूया. आता हा पिझ्झा इतका मोठा आहे की तो एकट्याने विकत घेणं शक्यच नाही. म्हणून काय करतात, त्याचे लाखो छोटे छोटे समान तुकडे करतात. हेच तर आहे शेअर मार्केटचं सोपं गणित. कंपनी म्हणजे पिझ्झा आणि प्रत्येक स्लाईस म्हणजे एक शेअर. म्हणजेच शेअर म्हणजे काय, तर कंपनीच्या मालकीचा एक अगदी छोटासा तुकडा. बरं, मग जेव्हा कोणी एक शेअर विकत घेतं तेव्हा नेमकं काय होतं? तेव्हा ती व्यक्ती अधिकृतरित्या त्या कंपनीची एक छोटीशी मालक बनते. आणि मग त्या स्लाइसचं म्हणजे आपल्या शेअरचं पुढे काय होतं? सोपं आहे. कंपनीला नफा झाला की आपल्या स्लाइसची म्हणजेच शेअरची किंमत वाढते. म्हणजे अगदी लहान सुरुवात करता येते, फक्त एक स्लाईस म्हणजे एक शेअर घेऊन. आणि मग ती छोटी गुंतवणूक कंपनीसोबत मोठी होताना बघायची. तर मग आता विचार करा, आपला पहिला स्लाइस कोणत्या कंपनीचा असेल?